CITचं इराचं जे सेशन आहे 13 नंबरचं सेशन आपण इथे बघणार आहोत. सुरू करूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट करूया. रोज ज्याप्रमाणे तुम्ही टायपिंग इथे करता त्याप्रमाणे टायपिंग पूर्ण करून घ्या. टायपिंग झाल्यानंतर इथे सेव्ह करा, ओके करा आणि एंड एक्झाम करा. आता यामध्ये सुरुवात करूया सेल्फ पाथ लर्निंगची. सेल्फ पाथ लर्निंगमध्ये एकूण 10 स्टेप दिलेल्या आहेत. बघूया कोणकोणत्या आहेत त्या. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर द स्टेप टू एडिट द हेडर ऑफ अवर डॉक्युमेंट. तर हेडर एडिट करण्यासाठी कोणती स्टेप आहे, तर इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला हेडरमध्ये जावं लागतं, हेडर फुटरमध्ये. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स इन युअर लेटर हेड. तर टेक्स्ट बॉक्स जर आपल्याला लेटर हेडवरती इन्सर्ट करायचं असेल तर आपण कोणत्या ऑप्शनमध्ये गेलं पाहिजे, त्यासाठी डी ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे, टेक्स्ट बॉक्स. तर ऑप्शन डी. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, वी कॅन एडिट द हेडर अँड फुटर वन्स ॲडेड. तर हेडर फुटर आपण एडिट करू शकतो का, तर याचं आन्सर आहे ट्रू, बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, विच ऑप्शन इज करेक्ट फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट द आयकॉन इन द एनव्हलप. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन बी. पाचवा प्रश्न आहे बघा, यू वॉन्ट टू एडिट द हेडर, हाऊ यू विल डू इट. तर हेडर एडिट करायचं आहे, त्यासाठी आपण कसं जाणार, कसं स्टेप फॉलो करणार. तर सेकंड नंबरच्या स्टेपमध्ये दिलं आहे, इन्सर्टमध्ये हेडर आणि त्यामध्ये एडिट हेडरला आपण क्लिक करणार. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर पुढचं बघूया, टू इन्क्रीज द बॉर्डर साईज यू विल क्लिक ऑन डॅश डॅश टॅब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पहिला डिझाईन टॅबमध्ये आपण बॉर्डर साईज इन्क्रीज करू शकतो. अँड सेवन्थ क्वेश्चन, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू कलर द बॉर्डर. तर यामध्ये कोणता ऑप्शन आहे की ज्यामध्ये जाऊन आपण बॉर्डरला कलर देऊ शकतो, तर ए ऑप्शन इज करेक्ट. तर ऑप्शन ए हे उत्तर आहे याचं. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा, सॉरी लास्ट नाही, 8 नंबरचा क्वेश्चन, विच इज द करेक्ट वे टू ॲड द पिक्चर वॉटरमार्क इन युअर लेटर हेड. तर लेटर हेडवर वॉटरमार्क ॲड करायचं आहे, त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये वॉटरमार्कला आपण क्लिक करणार. नेक्स्ट आहे बघा सेकंड लास्ट, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेप टू अप्लाय शेडिंग इन द सेल. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, सिलेक्ट सेल, डिझाईन टॅब, शेडिंग अँड सिलेक्ट द कलर. तर या स्टेपद्वारे आपण शेडिंग कलर बदलू शकतो. त्यानंतर पुढे लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, विच टॅब डू यू सिलेक्ट स्टाईल फॉर अ टेबल. स्टाईल कुठे मिळेल आपल्याला, तर डिझाईन टॅबमध्ये पाहायला मिळतात. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. तर मित्रांनो, इथे आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालंय. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न यामध्ये आहे. फर्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट बँडेड हेडर युजिंग इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटर ग्रुप हेडर टू रिप्लेस द करंट स्टाईल ऑफ द हेडर. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला बँडेड हेडर ॲड करायचं आहे. इन्सर्टमध्ये या, इन्सर्टमध्ये आल्यानंतर हेडरला क्लिक करा. हेडरमध्ये आल्यानंतर इथे बँडेड नावाचं हेडर आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे.
Second question, in the given document, insert a table with content 3 row and 3 column. Use insert tab, table group, insert table. तर 3 रो अँड 3 कॉलमचा एक टेबल आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, इन्सर्ट टॅबला क्लिक करणार, त्यानंतर इथे टेबलमध्ये जायचं, टेबलमध्ये आल्यानंतर इन्सर्ट टेबलला क्लिक करायचं. वरती इथे नंबर ऑफ कॉलम हा असा एक बॉक्स येईल, यामध्ये तुम्हाला वरती टाकायचं आहे 3 आणि नंबर ऑफ रोमध्ये पण 3 टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनला क्लिक करायचं आहे आणि आता करायचं आहे तुम्हाला इथे सबमिट. पुढे आहे इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लँक पेज युजिंग इन्सर्ट टॅब पेज ग्रुप. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक ब्लँक पेज इन्सर्ट करायचं आहे, त्यासाठी आपण कुठल्या स्टेप फॉलो करणार, तर सगळ्यात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये ब्लँक पेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. चौथा प्रश्न आहे इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ रेक्टँगल शेप युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप. इन द गिवन डॉक्युमेंट बघा, तर या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचं आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा, शेपमध्ये क्लिक करा. इथे शेपमध्ये आल्यानंतर हा रेक्टँगल शेप आहे बघा इथे, हा या रेक्टँगल शेपला क्लिक करा आणि त्यानंतर या पेजवरती त्याला ड्रॉ करा. ड्रॉ झाल्यानंतर सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ सिम्पल टेक्स्ट बॉक्स युजिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्स. तर डॉक्युमेंटमध्ये एक सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबला क्लिक करा, इन्सर्टमध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा आणि त्यामध्ये सिम्पल टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे इथं आपलं हे डू इट युअरसेल्फ पूर्ण झालं. एंड एक्झाम करूया आणि आता आपण बघूया यामध्ये प्रोसेस फोलिओ. तर प्रोसेस फोलिओमध्ये स्टार्ट करूया. स्टार्ट. तर मित्रांनो, हा प्रोसेस फोलिओ सुरू झाला. एकूण 10 मिनिटाचं हे सेशन आहे. यामध्ये विद्यार्थ्याने क्लासमध्ये शिकवलेल्या ज्या असाइनमेंट्स असतात त्या ओपन करणे आणि त्यामध्ये सराव करणं अपेक्षित असतं. असाइनमेंटमध्ये हे 10 मिनिटाचा टायमिंग असतो. जेवढा होईल सराव तुमचा तेवढा तुम्ही या 10 मिनिटं करायचा असतो. आणि मिनिमम यामध्ये 1 मिनटं तरी तुम्हाला वेट करावं लागतं, कारण त्याशिवाय हे सबमिट बटन इथे ॲक्टिवेट होत नाही. मागच्या सेशन जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला माहितीच आहे. तर मिनिमम 1 मिनटं तरी तुम्हाला इथे काहीतरी करावं लागेल, थांबावं लागेल आणि ते झाल्यानंतरच आपण इथे सबमिट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इराचे सेशन जरी तुम्ही हे व्हिडिओ बघून पूर्ण करत आहात, पण हे पूर्ण करत असताना जरी व्हिडिओची मदतीने तुम्ही डायरेक्ट आन्सर देताय, तर तसं डायरेक्ट आन्सर देऊ नका. अगोदर प्रश्न वाचून घेत जा आणि मग तुम्ही आन्सर देत जा. हा व्हिडिओ नुसता उत्तरं पाहण्यासाठीच नका वापर करू, कारण तुमचं नॉलेज इथं गेन झालं पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एकच आहे की तुमचे मार्क कमी नाही झाले पाहिजे, पण याच्या मागे हा हेतू नाही की तुमचं नॉलेज कमी नाही झालं पाहिजे, म्हणून कमी झालं पाहिजे. तर म्हणून कधीही कोणताही प्रश्न सोडवत असताना तो अगोदर वाचन करा आणि मग सोडवा, मग तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. चला तर आता इथे आपण सबमिट करू. तर अशा प्रकारे हे सबमिट झालं, पण आपलं इथे सबमिटच झालं नाही, रिस्टार्ट आलंय. तर काय करायचं अशा केसमध्ये, तर प्रोसेस फोलिओला परत एकदा क्लिक करायचं सिंगल. त्यानंतर या ठिकाणी हे जे बटन्स येतील, जे काही ॲक्टिव्हिटी आपण केली त्याला ऑन करा. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनला क्लिक करा आणि जी असाइनमेंट तुम्ही सोडवली, जी बनवली ती अपलोड करायची. चूज फाईलला क्लिक करायचं आणि ज्या ठिकाणी तुमची फाईल असेल ती फाईल इथून सिलेक्ट करा आणि ओपन करा आणि सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं प्रोसेस फोलिओ इथं पूर्ण झाला. आता आपण बघूया नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये आल्यानंतर स्टार्ट करूया. या सेशनमध्ये नॉलेज चेक हे खालीवर झाले, सिक्वेन्स तुटली आज. बघूया पहिला प्रश्न. फॉर प्रिपेरिंग हिज economics assignment, Rahul want to download various PowerPoint presentation on the topic world economy. How can he do this using Google search?
तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर 3rd नंबरची जी इमेज दिली त्यामध्ये हे जे आन्सर आहे तर हे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तो माहिती सर्च करू शकतो. तर 3rd आन्सर इज करेक्ट. And the second question, choose the search method that will search all the PDF file under the topic globalization. तर याचा आन्सर आहे बघा फर्स्ट. या ठिकाणी ना आन्सर देण्या अगोदर असे इमेज ओपन करायचे आणि बघायचे. परीक्षेत पण हे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. थर्ड क्वेश्चन, विच ऑपरेटर हेल्प यू टू गेट स्पेसिफिक रिझल्ट वेल सर्चिंग अबाउट एनी टॉपिक इन गुगल. तर याचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे सेकंड, सर्च ऑपरेटर म्हणतात त्याला. अँड फोर्थ क्वेश्चन, ऑन एंटरिंग विच ऑफ द फॉलोइंग सर्च ऑपरेटर द बिलो लिस्टेड सर्च रिझल्ट आर लाईकली टू ॲपियर. तर याचा आन्सर काय आहे बघा या प्रश्नाचं, तर याचा आन्सर आहे थर्ड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फाईल टाईप PDF. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. And fifth question, while performing which action on a Wikipedia web page you will be able to see these option given in the image. तर या इमेजमध्ये जो ऑप्शन दिलेला आहे हा काय आहे, कसला आहे, तर ते याचा आन्सर आहे फोर्थ, सेव्ह द वेब पेज ऑफलाईन. जर एखादं वेबसाईट तुम्हाला सेव्ह करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही असे ऑप्शन निवडू शकता. सिक्स्थ क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द पर्पज ऑफ हायलाइट एरिया द गिवन इमेज. तर हा जो एरिया आहे हा कशासाठी, तर डॉक्युमेंटला बुकमार्क करून ठेवण्यासाठी असतो. हा डॉक्युमेंट जर आपल्याला सेव्ह करायचे असतील तर तेव्हा याचा वापर होत असतो. तर याचा आन्सर आहे बघा टू फोर्थ, टू बुकमार्क द वेब पेज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, why do we download any web page in Wikipedia in offline mode. तर याचा आन्सर आहे सेकंड, फॉर ॲक्सेसिंग द वेब पेज ऑफलाईन. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, आफ्टर अप्लाइंग अ बुकमार्क ऑन वेब पेज विच ॲक्शन कॅन बी परफॉर्म ऑन द बुकमार्क. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं, एडिट ऑर रिमूव्ह द बुकमार्क. तर अशा प्रकारे इथं आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं आहे मित्रांनो. आणि आता आपण या टेस्टला एंड करूया. त्यानंतर आपण बघणार आहोत यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, टू मेंटेन द originality and identity of your work you must be watermark. By using a watermark you can avoid privacy of your document, so apply confidential one watermark to your document. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक वॉटरमार्क अप्लाय करायचा आहे आणि तो कसा द्यायचा ते आपण बघू. तर डिझाईन टॅबला आपल्याला क्लिक करायचं असतं, त्यामध्ये वॉटरमार्क नावाचा एक ऑप्शन असतो, इथे क्लिक करायचा आणि यामध्ये कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क आहे, या ठिकाणी क्लिक करा. पूर्ण करायचं आता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द पेज बॉर्डर इज इम्पॉर्टंट टू गिव्ह अ प्रोफेशनल लुक टू द डॉक्युमेंट, सो अप्लाय द पेज बॉर्डर बॉक्स टू युअर डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंटला पेज बॉर्डर अप्लाय करायचे, त्यासाठी आपण डिझाईन टॅबला क्लिक करणार. त्यानंतर आता बऱ्याच जणांच्या स्क्रीनमध्ये इथे हे दिसत नाही, तर मग त्यांनी काय करायचं, इथे खाली एक स्क्रोल बार असते खाली आडवी, या स्क्रोल बारला इथे बटन प्रेस करून असं ड्रॅग करायचं इकडे. तर इथे पेज बॉर्डर दिली, यामध्ये बॉक्स नावाची पेज बॉर्डर आहे, या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि नंतर इथे ओके करायचं आहे. तर हा प्रश्न असा सोडवायचा होता आणि इथे आपलं सिम्युलेशन पूर्ण झालं आहे. आता आपण करूया एंड एक्झाम.
आणि आता आपण बघूया या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ग्राफिक प्रोग्राम आर यूज फॉर क्रिएटिंग प्रोफेशनल लुकिंग पब्लिश्ड डॉक्युमेंट, फॉर क्रिएटिंग अँड एडिटिंग इमेजेस अँड फॉर लोकेटिंग अँड इन्सर्टिंग ग्राफिक. तर याचा आन्सर आहे बघा फर्स्ट, ट्रू. Second question, slide templates can be used animate how the presentation movies from one slide to next. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, फॉल्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, प्रोग्राम्स दॅट कंबाईन अ व्हेरायटी ऑफ व्हिज्युअल ऑब्जेक्ट्स टू क्रिएट अ अट्रॅक्टिव्ह व्हिज्युअली इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन आर कॉल्ड. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रेझेंटेशन ग्राफिक. And last question, an electronic presentation consists of series of slides. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. तर मित्रांनो, इथे आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे हे सेशनही इथे पूर्ण झालं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला तर एक